तर चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीचा भाग म्हणून पाठिंबा देणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। त्यामुळे याचे परिणाम महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असं सपकाळांनी म्हटलंय। तर परभणीतही आम्ही आमच्या सोयीनं वागायचं का, असा खोचक सवाल सपकाळांनी ठाकरेंच्या शिवसेनेला केलाय। घोडेबाजार निश्चित झालाय। 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे। आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय। आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही। जी काही झाली आहे ती उबाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली। वास्तविक पाहता उबाटा हा मविचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं, मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे। परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही। परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो, तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का, असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।